मागील 25 वर्षापासून निरंतर जनसेवा करणारे भारतीय जनता पक्षाच्या विचाराचे एकनिष्ठ नेते, चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रिजभूषण पझारे यांनी चंद्रपूरच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प केला आहे। तसेच चंद्रपूर विधानसभेची निवडणूक जिंकून महाराष्ट्रामध्ये भाजपचे सरकार बनविण्याचा निर्धार केला आहे। PR न्यूजच्या प्रतिनिधीशी बोलताना ब्रिजभूषण पझारे भारतीय जनता पक्षासोबत एक निष्ठ हात जोडले होते आणि आता विधानसभा निवडणुकीची चालू आहे। आरक्षित सीटाच्या आपलं काय विचारणारा कशा प्रकारे आपण सर्वप्रथम तर धन्यवाद व्यक्त करतो का आपण माझी मुलाखत घेत आहे। ब्रिजभूषण पझारे एक सर्वसामान्य घरातून आलेला माणूस आहे मी आणि 4 वेळा जनप्रतिनिधी आणि पक्षाच्या पदाधिकारी गावाचा अध्यक्षापासून तर जिल्हा युवा मोर्चा अध्यक्षापर्यंत महामंडळामध्ये माझा प्रवास राहिलेला आहे। लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार हे माझे गुरु आहे, राजकीय गुरु आहे। ॲक्च्युली हे विधानसभा राखीव झाली तेव्हा मला माहिती नव्हतं। जेव्हा 20 वर्ष पहिले हे कार्यकाळ सुरू झाला होता आणि हे राखीव झाले त्यानंतर मी सभापती झालो आणि लोकांचे कामं करायला निघालो। करता करता लोकांना असं कळलं जनतेला का हा राखीव मतदार झाला। यावेळं सुधीरभाऊला बल्लारपूर जावं लागलं। मी कामाची सुरुवात केली। सुरुवात करताना मग मी काम करत असताना नानाभाऊ शामकुडे आले। मग मला म्हणलं पक्षाने थांबा। मग त्यानंतर 2 टर्न घेतले। मग तिसऱ्या वेळेस तिकीट मागितली। मग अपक्ष उमेदवार निवडून आले या ठिकाणी। आता मी पूर्ण तयारी केली आहे। भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून एक कार्यकर्त्याला एक संधी द्यावी पक्षाने। का गोरगरिबाचे अनेक काम आहे हो। कोणाच्या घराचं काम आहे, कोणाचं संजय गांधीचं काम आहे, कोणाचं रस्त्याचं काम आहे, कोणाच्या शेतीचे बांधणांचे रस्ते आहे, कोणाचा बेरोजगार मुलगा आहे त्याला रोजगार पाहिजे। अनेक शेतीचे धुराचे बांधणाचे प्रश्न आहे। शेतकऱ्याचे अनेक प्रश्न आहे हो। पाण्याच्या समस्या आहे, शाळेच्या समस्या आहे, कुठं शाळा आहे तर शिक्षक राहत नाही, अनेक अशा समस्या आहेत। पण यामध्ये या सरकारने महायुती सरकारने अनेक कामं केली। आज पहा त्यांचं मुख्यमंत्री लाडली बहीण योजना एक सुंदर योजना आहे। प्रत्येक जनता खुश आहे। वयश्री योजना प्रत्येक जनता खुश आहे। आता तर नवीन योजना आली तीर्थक्षेत्र योजना, त्याच्यावरही लोक खुश आहेत। यावेळेस 100% युती सरकार येणार आहे आणि या युती सरकारमध्ये मी कुठंतरी आमदार बनावं, गरीबाचं पोरगा आमदार बनावं हे माझे कार्यकर्ते किंवा माझी गावातील जनता वाट पाहत आहे। चंद्रपूर महानगरामध्ये 390 बूथ आहे हो। खरंच मी लाभी समजतो आणि जनतेचं काम करून दाखवील। असं नाही का आमदार बनला तर एकदम हे होईल, कारण आमदार बनणं आसान आहे हो, पण आमदार हे पद टिकवणं कठीण आहे। कारण आमदार पद टिकवायला लोकांचे कामं करावं लागते, कारण त्यांचं मत जे असते अनमोल असते। या मताचा मी 100% सांगतो बेरोजगाराला रोजगार द्यायचा प्रयत्न राहील आणि जे अनेक कामं आहे जे चंद्रपूर विधानसभेत झाले नाहीये 5 वर्ष, ते 5 वर्ष काम करायचा माझा प्रयत्न राहील। सर्वात प्रथम तर बेरोजगार। 2 घरामध्ये 1 मुलगा बेरोजगार। शिक्षक खूप शिकलं पण त्यामध्ये पण आता सरकारने माझा लाडका भाऊ योजनामध्ये काढलेले आहे, पण त्यामध्ये किती 1 वर्ष आहे। माझं असं म्हणणं आहे की त्याला कायमस्वरूपी असलं पाहिजे, मेन मुद्दा आहे। दुसरा आहे शेतीचे पांधन रस्ते। अनेक ठिकाणी पांधन रस्ते नाही, ते पांधन रस्ते झाले तर कम से कम शेतीला चांगला भाव भेटू शकते। दुसरा आहे का सडके रस्ते चांगले बनले पाहिजे। अनेक गड्डे आहे, परेशानी आहे। मोटरसायकलनं परिवार जातो, रात्री गड्डा म्हणजे पडतो, ऍक्सिडेंट होतो, दुर्घटना होते। चांगले हॉस्पिटल बनले पाहिजे, उपकेंद्र चांगले बनले पाहिजे। जिल्हा परिषदेची शाळा बंद होत आहे हो। आज पहा मास्टर मिळत नाही, मास्टर जात नाही शाळेमध्ये किंवा ती अनेक परेशानी आहे। त्या ठिकाणी शाळा आहे, शाळा बिल्डिंग चांगली नाही, पण त्या ठिकाणी आता नाही का चांगली बिल्डिंग बनावी, चांगलं शाळा बनावं, चांगलं ग्रामपंचायत बनावं, चांगल्या लोकांना शुद्ध पिण्याचं पाणी मिळावं, हे माझं स्वप्न आहे। 100% मी याच्यावर मी काम करेल, बचत गटावर चांगलं काम करेल आणि शेतकऱ्यांच्या मुद्दे घेऊन जास्तीत जास्त काम करेल। शेतकरी हा पोशिंदा आहे या चंद्रपूर नाही महाराष्ट्रात। मागे लोकसभेमध्ये आम्ही ज्या हरलो, लोकसभेमध्ये हारायचे अनेक कारण आहेत, पण आम्हाला वाटलं नाही आम्ही हारणार म्हणून। आम्हाला असं वाटलं का जनतेमध्ये आम्ही एवढा विकास केला तर काही मुद्दे लोकांनी काँग्रेसनी काही मुद्दे भडकवले जनतेमध्ये आणि त्यांना जनतेला माहीत नव्हतं का आम्हाला भडकवत आहे आणि जनता तुटली आमच्यावर। पण आता आम्ही सावध झालो, आम्हाला माहीत आहे जनतेमध्ये काय करायचं काय। आज पहा संविधान बदलवणारी भाषा कोण बोलते? राहुल गांधी बोलते। भारतीय जनता पार्टी अशी पार्टी आहे का परमपूज्य महामानव बाबासाहेब आंबेडकरला भारतरत्न देणारी भाजप आहे। काँग्रेस हे जळतं घर हे म्हणणारा बाबासाहेब आंबेडकर आहे।
आज विचार करा, या देशाला बर्बाद कोणी केले? काँग्रेस. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी किती काम करतात, जे मुख्यमंत्री आज आले शिंदे साहेब किती काम करतात, किती पोटतिडकीने बोलतात. आमचे लोकनेता सुधीर मुनगंटीवार लोकांचे कामं करतात. असे नेते आहे म्हणून आज महाराष्ट्र टिकलेला आहे. म्हणून मला पक्षाला एक विनंती करतो मी, का मी परवा मिटिंगला गेलो होतो मुंबईला सह्याद्रीमध्ये. देवेंद्रजी फडणवीस आमचे उपमुख्यमंत्री साहेब आहेत, त्यांना विनंती केली, साहेब तुमचा कार्यकर्ता आहे, या कार्यकर्त्याला एक वेळ तरी विधानसभेमध्ये पोचवा, जेणेकरून जनतेचे मी काम करेन. मला मानतो या ठिकाणी अपक्ष उमेदवार आहे, अपक्ष उमेदवाराबद्दल अनेक नाराजी आहे. आमदार झाला त्यानंतर 200 युनिट दिले नाही, लोकांचा संपर्क ठेवला नाही, लोकांसंग बरोबर बोलत नाही, कोणाला गेलं तर थोडं काम करतो, कधीच कार्यालयात सापडत नाही. पण आम्ही 24 घंटे लोकांचं काम करतो. मग दवाखाने असो, तहसील कार्यालय असो, का जिल्हा परिषद असो, का महानगरपालिका असो, प्रत्येक ठिकाणी आम्ही काम करतो. पक्षाने जर आपला विश्वास टाकला तर आपलं विजयाचं समीकरण कसं आहे? माझं विजयाचं, जेवढी जनता आहे, जे मी लाडली बहीण योजनेमध्ये फॉर्म भरले, वैश्विक फॉर्म भरले, संजय गांधी निराधारजीचा अध्यक्ष असल्यामुळे मी 5000 या महानगरामध्ये लोकांचे केसेस पुटअप केल्याने पास करून दिल्या. मला 100% या जनतेवर विश्वास आहे. तर जनता मोठी आहे, जनता जनार्दन आहे, हे 100% माझ्यावर विश्वास ठेवील. पहिल्यांदा कार्यकर्त्याला निवडून येण्यासाठी संपूर्ण चंद्रपूर महानगरातले विधानसभेतले जेवढे बी मतदार आहेत ते माझ्यावर वोटिंग करणार, मला अशी अपेक्षा आहे. काँग्रेससाठी अनुकूल वातावरण आहे अशी चर्चा चंद्रपूर शहरामध्ये आहे. आणि काँग्रेसचे नेते जे होते आता बाहेर होर्डिंग लावण्याच्या शहरात चंद्रपूर शहर पूर्ण सध्या काँग्रेसच्या नेते याचा काय? होल्डिंग लावल्यानंतर आमदार बनले असते तर होल्डिंगचा